योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही एस टी महामंडळाच्या लालपरीने प्रवास करत असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण एस टीने प्रवास करताना आता एक खूप मोठा एस टी प्रवासात खूप मोठा ऐतिहासिक बदल होणार आहे. होय, तुम्ही एकदम बरोबर ऐकत आहात. एस टीने प्रवास करताना तुम्हाला NMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्ड वापरणं आता बंधनकारक झालेलं आहे. हे कार्ड काय आहे, ते कसं काढायचं, याचे फायदे काय आहेत, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या सगळ्यांची माहिती, सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, NMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे एक डिजिटल स्मार्ट कार्ड आहे. महाराष्ट्र राज्य महामंडळ परिवहन महामंडळाने म्हणजेच एस टी महामंडळाने आता ही पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ही प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नुकतीच याबद्दलची माहिती देखील समोर आणलेली आहे. आणि या निर्णयानुसार पुढील विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कार्ड कशासाठी, याचे फायदे काय? ही सर्व डिजिटल माहिती तुम्हाला तुमच्या पास, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र सतत सोबत बाळगण्याची गरज नाही. सगळी माहिती एकाच कार्डमध्ये राहील, डिजिटल स्वरूपात राहील आणि सुट्ट्या पैशांची देखील तुमची आता चिंता ही अजिबात मिटणार आहे. तर प्रवास करताना कंडक्टरला सुट्टे पैसे द्यायची कटकट नको. त्याचबरोबर व्यवहार पूर्णपणे हा सोयीस्कर होणार आहे आणि यामध्ये पारदर्शकता देखील येणार आहे. सवलतींची अचूक नोंद होईल, प्रवासी अधिक सुलभ होईल. आता समजून घेऊया की या कार्डच्या किमतीबद्दल. आता जर नवीन कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल पहिल्यांदाच, तर हे कार्ड काढायला तुम्हाला GST सह ₹199 भरावे लागतील. आणि जुने कार्ड जर बदलून तुम्हाला घ्यायचे असेल तर महामंडळ जुने स्मार्ट कार्ड असेल तर हे तुम्हाला जमा करून नवीन स्मार्ट कार्ड हे फक्त ₹149मध्येच मिळेल. याचा रिचार्ज कसा करायचा, तर हे तुम्हाला जर बघायचं असेल तर हे तुम्हाला कार्ड ATM मशीन किंवा एस टीच्या अधिकृत मोबाईल ॲप, संकेतस्थळ किंवा महामंडळ यांनी नियुक्त केलेल्या अधिकृत एजंट्स सहज रिचार्ज करू शकतात. वॉलेटची किमान मर्यादा ही ₹100 आहे. त्यानंतर तुम्ही ₹50 देखील पटीत रिचार्ज करू शकतात. आता व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही हा लक्ष देऊन पहा. महिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना हे कार्ड कुठं मिळणार आहे, तर थेट बस डेपो किंवा जवळच्या अधिकृत एजंट्सकडे मिळेल. ग्रामीण भागासाठी हे 30,000हून अधिक एजंट्स नियुक्त केले आहेत आणि कागदपत्र यासाठी फक्त आता आधार कार्ड अनिवार्य आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी जर एक कुठे काढायचं असेल तर त्यासाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, विद्यार्थ्यांना हे कार्ड फक्त बस डेपोमधूनच मिळणार आहे, एजंट्सकडे मिळणार नाही. कारण त्यांच्याकडे सरळ क्रमांकाशी जोडलं जाणार आहे, त्यामुळे हे फक्त त्यांच्याकडेच मिळणार आहे. तर यासाठी कागदपत्र काय, सरळ ID लागणार आहे, जो नंबर आहे तो सरळ ID तो लागणार आहे. आणि दिव्यांग व्यक्तीसाठी कुठे मिळणार आहे, ते बस डिपो किंवा अधिकृत एजंटकडे मिळणार आहे. त्यांच्यासाठी काय आहे, आधार कार्ड आणि UDI ID लागणार आहे. हे दोन्ही त्यांना हमखास लागणारच आहे. आणि चौथ्या नंबरचं म्हणजे पत्रकार आणि स्वतंत्र सैनिक व पुरस्कारार्थी यांना हे कार्ड विभागीय कार्यालय किंवा आगारामार्फत वितरित केले जाईल. त्यांच्यासाठी शासकीय प्रमाणपत्र सादर करावी लागतील. आता सामान्य प्रवासाला कोणतीही सवलत नसलेली, जर तुम्हाला ही सवलत घ्यायची असेल तर या प्रवासासाठी आधार कार्ड काढायचं असेल तर त्यासाठी तुम्ही बस डेपो किंवा अधिकृत जे एजंट्स आहेत त्यांच्याकडून किंवा मोबाईल OTPच्या मदतीने तुम्ही हे कार्ड मिळू शकता. महामंडळ यासाठी इनबॉक्स टेक्नॉलॉजी किंवा NDCL पेमेंट्स यांच्या संदर्भातील एक करार केलेला आहे. लवकरच ही बस आगारामध्ये नोंदणी मोहीम ही सुरू होणार आहे. जेव्हा तुमच्या जवळच्या डेपोमधील मोहीम सुरू होईल तेव्हा तुम्ही तुमची कागदपत्रे घेऊन नक्कीच हे कार्ड काढून घ्या. कारण लवकरच जुन्या पद्धती बंद होऊन आता नवीन कार्ड हे अनिवार्य केलेलं आहे. तर मित्रांनो, हा STचा निर्णय परंपरागत प्रवासाला डिजिटल स्पर्श देणार आहे, सुट्ट्या पैशांची चिंता मिटवणार असून आता प्रवासी अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे आणि प्रवास पारदर्शक होणार आहे. तुम्हाला महामंडळाचा हा निर्णय कसा वाटला, नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमधील किंवा सर्व मित्रांमध्ये शेअर करा जे STने प्रवास करत आहात, जेणेकरून त्यांची धावपळ होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.